हा जो ब्रिकेट आहे हा ब्रिकेट 70 mm आणि 90 mm चा असतो. ही जे ब्रिकेट आहे हा ब्रिकेट हे बायोमास ब्रिकेट आहे. ही ब्रिकेट 90 mm ची आहे. याला जो रॉ मटेरियल लागतं तो शेतकऱ्याच्या शेतीत जो सोयाबीन तयार होतं आणि सोयाबीन तयार झालेलं ज्या वेळेला खळं केलं जातं आणि खळ्यामधून जे वेस्टेज पडणारी गुळी असती जी शेतकऱ्यांशी कुठं निगडीत नसती, शेतकऱ्यांना कुठं उपयोगात येत नसती, ती गुळी मग सोयाबीन गुळी असेल, हरभरा गुळी असेल किंवा शेंगापासून शेंगदाणे वेगळे करताना जे पडलेले टर्कल आहेत शेंगाचे त्याच्यापासून हा प्रोडक्ट तयार होतो. शेतकऱ्याकडून जे काही सप्लायर आहेत खरेदी करून आपल्याकडे आणून टाकतात त्यांचा जो रेट आहे तो 2,500 रुपयापासून 3,000 रुपयापर्यंतचा रेट असतो पर टन. याच्यानंतर याचं जे प्रोडक्शन कॉस्ट आहे त्याचं साधारण 1.5 रुपयापर्यंत प्रोडक्शन कॉस्ट जातं. 3 रुपये प्लस 1.5 रुपये 4.5 रुपये 1000 ते 1200 रुपये त्याचं ट्रान्सपोर्टिंग कॉस्ट जातं. जर 12 तास चालवली तर साधारण 10-12 टन माल काढते दिवसाचा. प्रोडक्शन कॉस्ट, रॉ मटेरियल कॉस्ट, डिलिव्हरी कॉस्ट ही सगळी वजा जाता 1.5 ते 2 रुपये नफा आहे. बायोमास ब्रिकेटच्या संदर्भाने जी तुम्ही विचारलं याची आणि मागणी याची मागणी. आता बायोमास ब्रिकेट जे आहे ते ज्या ठिकाणी मोठे बॉयलर आहेत इंडस्ट्रियल मागणी आहे बरोबर त्या ठिकाणी आहे आणि कमर्शियल झोन जो आहे ज्याला आपण आतापर्यंत सांगितलं की बेकरी प्रोडक्ट आहेत, फरसान प्रोडक्ट आहेत, फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहेत, अजून एक बाकी सारखे ज्या कमर्शियल ज्या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी छोटा स्मॉल उद्योग जे आपण म्हणला त्या पद्धतीप्रमाणे आहेत त्याला याची पण मागणी भरपूर आहे.